नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या लाडक्या चॅनलवरती। पुन्हा एकदा घेऊन आलोय एका नवीन सफरीसोबत। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीमध्ये म्हणजे जुन्नर तालुक्यात दुर्गरत्नांची अगदी खाण आहे। अगदी पश्चिमेला असणारा देश आणि कोकणाला जोडणारा अतिप्राचीन असा नाणेघाट आपल्याला सातवाहन काळात घेऊन जातो। सह्याद्रीतून कोकणात जाणारा नाणेघाट हा मध्ययुगातील सर्वात महत्त्वाचा मार्ग होता। घाटाच्या शेजारीच एक गणपती बाप्पाची मूर्ती दिसते। त्याच्या विरुद्ध बाजूला घाटघर हे गाव आहे। गडावर जाण्यासाठी दोन प्रमुख मार्ग आहेत। एक नाणेघाटाच्या बाजूने राजमार्ग आहे आणि दुसरा घाटघर गावातून जुन्नर दरवाजा मार्ग आहे। दोन्हीही वाटा ऐन कातळातच खोदून काढलेल्या आहेत। ऐन पावसात गडावर जाणे तसे धोक्याचेच आहे। जायचं झालं तर एखादा वाटाड्या सोबत असणे आवश्यक। आम्ही नाणेघाट पासून असणाऱ्या राजमार्गातून गडावर जाण्यासाठी निघालो। ही वाट सुरुवातीला जंगलातून जाते। पंधरा मिनिटं जंगलातून चालल्यानंतर आपण कातळाच्या अगदी जवळ पोहोचतो। वानरलिंगी सुळका उजव्या हाताला ठेवत डाव्या बाजूने चालत जावे। पुढे कातळात कोरून काढलेल्या पायऱ्या पाहायला मिळतात। तिथून थोडं पुढे गेलं की कातळातच असलेला एक महत्त्वाचा टप्पा येतो। सुमारे 18व्या शतकात इंग्रजांनी गडकोटांच्या वाटा बुजवण्यासाठी वाटांना सुरुंग लावले। तुटलेल्या पायऱ्या चढून आल्यानंतर एका कातळाला दोर लावलेले आहेत। तिथून थोडं सांभाळूनच वर यावे। इथून थोडं पुढे आल्यावर आपल्याला दरवाजा दिसतो। तर हा दरवाजा पूर्णतः कातळातच खोदून काढलेला आहे। सध्या दरवाजाजवळ मार्ग मोकळा करण्याचे काम चालू आहे। गेली 2 महिन्यापासून येथे गडप्रेमी संस्था यात श्रमदानासाठी येत आहेत। दरवाजातून प्रवेश करून आम्ही पश्चिमेकडूनच गड पाहायला सुरुवात केली। गडावरून नाणेघाट खूपच सुंदर दिसत होता। पुढे पूर्वेकडील तटबंदीला लागून चालत गेलो। आणि आम्ही जुन्या वाड्यांचे काही अवशेष पाहत जुन्नर दरवाजाजवळ पोहोचलो। घाटघर गावातून ह्याच वाटेने गडावर येता येते।
येथून थोडं वर चालत गेलं की गडावर असलेले धान्य कोठार दिसते. गडाच्या बालेकिल्ल्याच्या अगदी पोटात खोदून काढलेला हा धान्य कोठार. धान्य कोठारात एकूण 5 खोल्या आहेत. टॉर्च लावल्याशिवाय तर इथं काहीच दिसत नव्हते, कारण इथे काळाकुट्ट अंधार होता. धान्य कोठाराच्या बाजूलाच पाण्याचे टाके देखील आहेत. टाक्यांपासून बालेकिल्ल्यावर चढून गेल्यानंतर जिवाई मातेचे मंदिर लागले. जिवाई मातेच्या नावावरूनच या गडाचे नाव जीवधन असावे. थोडं पुढे चालत गेल्यावर काही अज्ञात वीरांच्या समाध्या देखील आम्हाला पाहायला मिळाल्या. ते पाहून आम्ही वानरलिंगी सुळका पाहायला पुढे चालत राहिलो. दुपारचे 1 वाजलेत तरी सुद्धा गडावर खूपच धुकं पसरलं होतं. दरवर्षी रॅपलिंगसाठी येथे खूप पर्यटक येत असतात. बराच वेळ झाला तरी धुकं काही जात नव्हतं. आम्ही मग खाली उतरण्याचा निर्णय घेतला आणि आम्ही पुन्हा मुख्य दरवाजाकडे निघालो. गडावर असलेल्या थंड झऱ्याचे पाणी आम्ही बॉटलमध्ये भरून घेतलं आणि गड उतरायला घेतला. हिरवेगार पसरलेले जंगल आणि धुक्याचा खेळ ह्यात वेळ कधी निघून गेला कळलंच नाही. गडावरून पाहिलेले निसर्गाचे सुंदर रूप डोळ्यात साठवत आम्ही घरचा रस्ता पकडला. जीवधन गडाजवळच असलेलं जळवंडी गावातले आमचे 4 मित्र आमच्या सोबतीला होते. गड फिरण्यासाठी त्यांची खूप मदत झाली. तर मित्रांनो, जीवधन किल्ल्याची सफर तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या ट्रॅव्हल टाइम चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा एकदा भेटूया एका नवीन सफरीसोबत.